झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकारच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे। तृणमूल काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर डीएमके ही रस्त्यावर उतरली। मात्र मित्रपक्षांसोबत मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळातल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध केलाय। पेट्रोलची धग, रस्त्यावर तृणमूल। पेट्रोलची धग, तामिळनाडूमध्ये डीएमकेचं आंदोलन। पेट्रोलची धग, यूपीत समाजवादी पक्षाचा बंद। एनडीए आणि डाव्या पक्षांबरोबरच मित्र पक्षांनीही पेट्रोलच्या दरवाढीवरून यूपीए सरकारवर हल्ला चढवलाय। पेट्रोल दरवाढीच्या आगीचे चटके काँग्रेसला बसू लागले असून केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावरून ते सहज लक्षात येईल। केंद्रीय संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी पेट्रोल दरवाढीला तीव्र विरोध केलाय। पेट्रोलच्या किमतीत खूप वाढ झाली आहे आणि या भाववाढीचं मी अजिबात समर्थन करू शकत नाही। मी तुम्हाला शब्द देतो की सरकार डिझेल, केरोसिन आणि घरगुती गॅसच्या किमतीत वाढ करणार नाही। पेट्रोलवरून सरकारमध्ये संघर्ष, केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचा सल्ला। डिझेल, घरगुती गॅसवरचं अनुदान बंद करा। पेट्रोलच्या दरवाढीवरून काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडालाय। एकीकडे संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी दरवाढीला विरोध दर्शवलाय, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी डिझेल आणि घरगुती गॅसवरचं अनुदान रद्द करण्याचा सल्ला सरकारला दिलाय। पेट्रोलच्या मुद्द्यावर आपल्या विरोधात वातावरण तयार झाल्यामुळे काँग्रेसची अस्वस्थता वाढली आहे। विरोधी पक्षांनी गुरुवारी बंदची हाक दिली असून या बंदपूर्वीच पेट्रोलच्या किमतीत दिलासा देण्यासाठी काँग्रेसकडून दबाव टाकला जात असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलंय। ये आम आदमी के ऊपर जरूर भार डालता है और हम ये उम्मीद करते हैं कि इस जटिल अंतर्राष्ट्रीय या आर्थिक परिस्थिति को सामने रखते हुए सरकार कोई ना कोई जरूर रास्ता निकालने की कोशिश करेगी। काही प्रमाणात पेट्रोलचे दर कमी करण्याचे संकेत पेट्रोल कंपन्यांनी दिले आहेत। 1 जूनला पेट्रोल कंपन्यांची बैठक होणार असून त्या बैठकीत पेट्रोलच्या दरवाढीबाबत फेरविचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।